जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा। पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांपुढे नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते। तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामातील माया निरूपणाला सुरुवात करते। तत्पूर्वी मागच्या ह्याच्यात काय झालं ते आपण बघूया। सद्गुरू जायला निघालेत, आपल्याला अजून कशाचाच लाभ झाला नाही आहे। बरं, नेमकं नाशिवंत म्हणजे काय, कशाचा त्याग करायचा आहे? त्यांनी सांगितलं तू मला दे, मी त्यांना दिलं, म्हटलं या पलीकडे काहीच झालं नाही। अजून आपल्याला तसं बघता काहीच मिळालं नाही हे शिष्याच्या नंतर लक्षात आलं आणि आता सद्गुरूंना थांबवून त्यांच्याशी संवाद वाढवला पाहिजे हेही त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारण्याचं ठरवलं। पहिला त्याग निरूपण समास होता, त्याच्यामध्ये मुळामध्ये शिष्याने काहीही प्रश्न विचारला नव्हता। सद्गुरूंनी आपणहून त्याला सांगायला सुरुवात केली होती, पण आता त्याला उत्सुकता लागली आणि पुढचा संवाद हा गुरु शिष्य संवादाचा भाग सुरू होतो। कारण शिष्य प्रश्न विचारतो की नाशिवंत म्हणजे नेमकं काय त्याग करायचं? ज्याला मी माझे म्हणतो ते त्याग करायचं ना, म्हणजे माझं घर, माझं रूप, माझा अहंकार हे सर्व त्याग करायचं आहे। पण ते त्याग करायचं म्हणजे नक्की काय करायचं, नक्की कसं करायचं? आता जे नाशिवंत आहे ते त्यागायचं हे कळल्यानंतर नाशिवंत काय आहे हे आधी कळायला पाहिजे। जे जे माईक आहे ते नाशिवंत आहे। बरोबर, माईक काय आहे? मायेमध्ये येणारं ते सगळं माईक आहे। अशा तऱ्हेने तो संवाद आपल्याला पुढे नेला पाहिजे असं म्हणून तो धावत धावत तिथे जातो आणि त्या सद्गुरूंना थांबवतो आणि त्यांना हे असे प्रश्न विचारण्याचं मनामध्ये पक्क ठरवतो। कारण त्याच्या मनामध्ये कुठेतरी सद्गुरू आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहेत हे लक्षात आलेलं आहे आणि हे करताना सद्गुरू जाऊ नयेत म्हणून प्रथम त्यांनी सद्गुरूंची स्तुती करायला सुरुवात केली। त्यांना परब्रह्मस्वरूप, बोधस्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, परमपुरुष असं त्यांनी बऱ्याच वेळा संबोधितही केलं। माया निरूपण समासामध्ये आपल्याला मायेचा अभ्यास करायचा आहे। माया या विषयाचं परमार्थशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे। आपल्याला जे जग दिसतं, आपल्याला दुसऱ्यांचं शरीर दिसतं, त्यांचे सगळ्यांचे स्वभाव समजतात, वेगवेगळे अनुभव येतात, एकमेकांशी नाती निर्माण होतात, या सगळ्या गोष्टींचा संबंध मायेशी आहे। दृश्य जगत माईक आहे, भ्रमात्मक आहे। आपलं पंचभौतिक शरीर, आपले अवयव, आपलं मनबुद्धी चित्त अहंकार हे घटकसुद्धा माईकच आहेत आणि त्यावर आधारलेली आपली इंटरॅक्शनसुद्धा माईकच आहे। ती जर माईक आहे तर आपण चटकन क्षुब्ध होतो
आपल्याला पटकन आपला अहंकार दुखावला जातो, कुठेतरी आपल्याला पटकन राग येतो. या सगळ्या गोष्टी जी इंटरॅक्शन आपली जी त्या सगळ्या व्यवहारामध्ये होत असते, ती आपल्या अवयवांच्या, शारीराच्या, मनबुद्धी, चित्त, अहंकार यामुळे होत असते. हे सगळं माईक आहे. मग हे सगळं कशाला समजून घ्यायचं? याची काय गरज आहे? तर परमार्थामध्ये आपण जे वाचतो, अभ्यास करतो, ऐकतो, त्याचा माझ्या व्यावहारिक जीवनात निश्चितपणे उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून माया निरूपण सुरुवात करताना आपण माया म्हणजे काय, माईक म्हणजे काय, हे सगळं समर्थ आपल्याला सांगतात. आणि हे सद्गुरूंबरोबर संवाद झाल्याशिवाय कळणार नाही, हेही शिष्याच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता सद्गुरूंना कसं थांबवायचं? तर त्यांची स्तुती करायला पाहिजे. त्यांची स्तुती करून आपण त्यांना शरणागत भावाने त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर निश्चितपणे सद्गुरू थांबतील. जे जायला निघालेत त्यांना थांबवलं पाहिजे. नुसती बोलाची कढी बोलाचा भात जेवून या तृप्त कोण झाला असं म्हटलेलं आहे. इथे कुणीच कुणाला काही दिलं नाही, कुणीच कुणाला काही सांगितलं नाही, कुणीच कुणाला काही घेतलं नाही ने दिलंही नाही. त्यांनी फक्त म्हटलं की सद्गुरूंना, शिष्यांनी, की नश्वर आहे ते मी तुम्हाला दिलं. आणि सद्गुरूंनी म्हटलं हो का, मग ब्रह्मपद तुला दिलं. संवाद झाल्याशिवाय नक्की काय द्यायचं आणि काय घ्यायचं हे कळणार नाही. असं म्हणून शिष्याच्या लक्षात आल्यावर त्याने सद्गुरूंची स्तुती करायला सुरुवात केली. शिष्य म्हणतो, जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परमपुरुषा श्रीराम. अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिठसाळे, मायेने रचली विशाळे, ते तुमचे कृपेचे निबळे, विरती स्वानंद डोही श्रीराम. सद्गुरू जाऊ नयेत म्हणून शिष्याने प्रथम सद्गुरूंचं स्तवन केलं आहे, स्तुती केली. त्यांना परब्रह्मस्वरूप म्हटलेलं आहे, सच्चिदानंद रूप म्हटलेलं आहे. बघा आता सच्चिदानंद रूप, आनंदकंद, निजबोध, परमपुरुषा, हे सगळीच आपण बघितली तर परब्रह्माची विशेषण आहे. आणि सद्गुरू आणि परब्रह्म एकच आहेत. किंबहुना सुनीलजी चिंचोळकर तर असं म्हणतात, ते चालतं बोलतं परब्रह्मच आहे. आपल्यासाठी त्याने देह धारण करून सद्गुरू हे रूप घेतलं आहे, त्याला नाम घेतलेलं आहे, नाम रूप असं सगळं धारण केलेलं आहे, देह धारण केलेलं आहे. म्हणून सद्गुरू सच्चिदानंद स्वरूप तर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये अज्ञान नाही, असत नाही, दुःख नाही, त्याचा यत्किंचितही प्रवेश नाही आहे. कारण सत म्हटलं की असत आलंच, चित म्हटलं की आनंद चित म्हटलं की अचित आलंच, आनंद रूप म्हटल्यानंतर आनंदाच्या विरुद्ध दुःख आलंच. हे सापेक्षतेने येतं, पण इथे सद्गुरूंमध्ये ते सच्चिदानंद स्वरूप म्हणजे निखळ सच्चिदानंद स्वरूप आहेत. तो आनंद आमच्यामध्ये पण आहे, आपल्या आतच आहे. आपण जे जे काही करतो ते आपल्या आनंदासाठीच करत असतो. त्यामुळे या बाहेरच्या गोष्टीमध्ये आम्ही तो आनंद शोधत असतो. आनंदासाठी करत असल्यामुळे दृश्य विश्व आम्हाला दिसतं आणि त्यातला आनंद आम्हाला दिसायला लागतो आणि आम्ही त्यानुसार काम करायला सुरुवात करतो. आम्ही बाहेरच्या नश्वर गोष्टींमध्ये आपला आनंद शोधतो. खरं तर आनंद आतूनच बाहेर काढायचा असतो. आणि तो आतून बाहेर काढण्याचं काम किंवा त्याच्यासाठी लागणारी मदत सद्गुरू आपल्याला करतात. कारण ते स्वतः आनंदाचं स्वरूपच आहेत. तेच आनंद आहे, दुसरं काही नाही. ते आपल्याला आपला आत्मानंदाचा ठेवा देतात. आणि आमचा जो बाह्य दृश्य गोष्टींवरती जो आनंद अवलंबून असतो तो अगदी थोड्या काळापुरता टिकणारा असतो, अल्पानंद असतो. पण सद्गुरू जो आनंद देतात तो शाश्वत आनंद देतात. सद्गुरू निजबोध करून देतात, आत्मबोध करून देतात. निजबोध
हे प्रत्येकाने आपलं आपणच करून घेतलेलं ज्ञान असतं. ते आपलं आपणच अनुभवायचं असतं, ते आपल्या जवळच असतं. निजबोध हा 5 ज्ञानेंद्रिय, मन आणि प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण अशा प्रमाणांनी होत नाही, इंद्रियांनी होत नाही, मनानी होत नाही. आणि ही प्रमाणं लावताना जेथे तर्क भांबावला असंही म्हटलं जातं, तो तर्कानेही होत नाही, कारण ते मनबुद्धीच्या पलीकडे असतं. तो अनुभव जो आहे, निजबोध जो आहे, तो आपला आपणच अनुभवायचा असतो. सद्गुरू फक्त त्याचा मार्ग दाखवतात आणि म्हणून ते परब्रह्म आहेत. ते आपल्याला मार्ग दाखवतात कारण ते चालतं बोलतं परब्रह्म आहे, शबल परब्रह्म आहे, म्हणून मार्ग दाखवतात. कोणाकडे जाण्याचा? जे शुद्ध स्वरूपात विमल ब्रह्म आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा, त्याची ओळखण करून घेण्याचा. आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून त्यांचं स्तवन शिष्याने सुरू केलं. म्हणताना तो असं म्हणतो, ही ढिसाळ ब्रह्मांड आहेत. ही ढिसाळ ब्रह्मांड असं जे त्यांनी म्हटलं, अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे. ही सगळी ढिसाळ आहेत. ती म्हणजे प्रकृती आहे. हा सगळा प्रकृतीचा मिथ्या पसारा व्यर्थ आहे. हे ब्रह्मज्ञान झालं की लक्षात येतं. म्हणजे ब्रह्मांडे आनंद सागरामध्ये विरघळून जातात. अनंत कोटी ब्रह्मांड, पण अनंत कोटी ब्रह्मांडसुद्धा त्याचा जो नायक आहे त्याच्यामध्ये विरघळून जातात. तो जेव्हा आपल्याला निजबोध करतो, आत्मबोध देतो, त्यावेळेला जो आम्हाला आनंद होतो, तो जो आमचा प्रत्यक्ष अनुभव असतो, तो जो आनंद आमच्यामध्ये होतो निर्माण, तिथे ही सर्व दृश्य विश्वाचा पसारा विरघळून जातो. कारण ती सगळी मातीच्या ढेकळासारखी आहेत, पाण्यात विरघळून जातात. मायेचा पसारा जरी प्रचंड असला तरी अगदीच ठिसूळ आहे. कारण ही सर्व दृश्य ब्रह्मांड परमात्म स्वरूप सद्गुरूंच्या आत्मानंदामध्ये विरघळून जातात, नष्ट होतात. हे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि त्यांच्या कृपेने ज्ञान झाल्यावर सर्व विश्वाचा मायेचा ऱ्हास होतो. आता मायेचा ऱ्हास होतो म्हणजे हा दृश्य पसारा काही नष्ट होत नाही बरं का. तो जसा असतो तसाच असतो. पण ज्याला ज्ञान झालेलं असतं, त्या ज्ञान झालेल्याला त्यातला मिथ्येपणा जो आहे, त्याचा जो मिथ्या भाव आहे, तो त्याला समजतो. आणि मग त्यात जे चैतन्य आहे ते त्याच्या नजरेस यायला लागतं. जसं माऊली म्हणतात, मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाजिनी विकासू वंदू आता. असं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतं. नेहमीचा सूर्य उगवला की जे विश्वामध्ये दिसतं ते आम्हाला अगदी स्पष्ट दिसतं. सगळ्या गोष्टी, त्यांचं वैविध्य, त्यांचं नाम रूप आम्हाला अगदी स्पष्टपणे दिसू लागतं. पण हा नवल उदयाला चंडांशू जो आहे ना, हा चंडांशू विलक्षण आहे. चंडांशू असं ते निवृत्तीनाथांना सुद्धा म्हणतात, कारण हा सद्गुरू रूपी सूर्य उगवलेला आहे. त्यांनी आत्मबोध करून दिला की हे विश्वच मावळून जातं. सर्वत्र वैविध्य न दिसता त्यामागचं एक तत्व, चैतन्य तत्व दिसायला लागतं. हा सर्व भगवंताचा चिद्विलास आहे हे समजतो. सद्गुरूंशी एकरूपता आल्यामुळे द्वैतच संपून जातं आणि अद्वैताचा सुगंध सर्वत्र पसरतो. हा नवल चंडांशू उगवल्यामुळे आत्मबोधाची पहाट होते आणि त्याची किरणं जी आहेत ती आत्मानात्म विवेकाची आहेत. असं सगळं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. पण हे जर प्राप्त करायचं असेल तर जे स्वामींनी सांगितलं आहे ते आम्हाला द्यायला पाहिजे. इथं शिष्यानी फक्त दिलं म्हटलं, इथं शिष्यानी देणारा दिला नाही. हा देणारा कोण आहे? हा देणारा जीव आहे. शिष्यानी म्हणजे त्या जीवानी जे देण्यासारखं असतं ते सगळं दिलं आहे. जे देण्यासारखं, घरदार, सत्ता, संपत्ती दिलं की म्हणला तुम्हाला, देऊनही टाकलं असेल कदाचित, पण देणाऱ्यानी म्हणजे त्या शिष्यानी जो जीव भाव आहे तो मात्र स्वतःकडेच ठेवून घेतला आहे. मी दिलं हा भाव त्यावेळेला होता,
तो जीवभाव जो आहे तो त्याने दिला नाही, म्हणजे देणारा दिला नाही, बाकी सगळं दिलं. तो मात्र स्वतःकडे ठेवून घेतला. पण जीवसुद्धा नाशिवंतच आहे. तो जीवभावसुद्धा श्री गुरूंना अर्पण केला पाहिजे, ही मुद्द्याची गोष्ट आहे. विठ्ठलाला तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे त्याच्याकडे खरं म्हणजे तक्रारच करतात, त्याची हेटाळणीच करतात. घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. घेतल्याशिवाय तू काही देत नाहीस, मग काय उपयोग आहे तुझा? तू कसं असायला पाहिजे, काही आम्ही नाही दिलं तरी तू आम्हाला दिलं पाहिजे, पण तसं तू उदार नाहीस ना. तू काय घेतोस? जीवभाव घेतल्याशिवाय तू आत्मभाव देत नाहीस ना. असं गाऱ्हाणं तुकाराम महाराज देवाशी मांडतात. म्हणजे आम्हीसुद्धा देवाशी भांडतो काही वेळेला, पण आमचं भांडण वेगळ्या स्तरावरचं असतं. इतकं मी तुझं केलं आणि तू माझं काहीच करत नाही आहेस, म्हणजे तू माझ्या वेळेला धावून येतच नाही, अशा पद्धतीने आम्ही त्याच्याशी भांडतो. तू मात्र मला दुःखच देतो आहेस असं आम्ही म्हणतो. मी तुझं इतकं करते, मी तुझं इतकं करते, म्हणजे तू काय करते? नावलौकिकासाठी करतेस, हे सगळं प्रसिद्धीसाठी करतेस, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. त्यामुळे इथे जीवभाव देणं महत्त्वाचं आहे. आम्ही जे भांडण करतो ते वेगळ्या स्तरावरचं आहे आणि तुकाराम महाराजांचं भांडण वेगळ्या स्तरावरचं आहे. जीवभाव घेतल्याशिवाय तू आत्मभाव देत नाहीस, असा तू उदार आहेस असं म्हटलं आहे. आम्ही नुसती आमच्यावरती संकट टाकल्यावरती लगेच त्याचं ममत्वच नाकारून टाकतो आणि आम्ही म्हणतो, माझ्यावरच सगळी संकटं टाकलीस ना, मीच तुला मिळालो का? पण आमच्या हे लक्षात येत नाही की या सगळ्या व्यवहारातनं आम्हाला तावून सुलाखून निघायचं असेल तर त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला. मग हे त्रिविध तापांनी आपल्याला पोळून काढतो, त्यावेळेलाच आपण त्याच्या भक्तीसाठी तयार व्हायचं असतं. तिथेच आपण जर ममत्व सोडून दिलं त्याच्यावरचं, तर आपण बाहेरच पडतो यातनं. तसं न व्हावं म्हणून आपली परीक्षाच परब्रह्म म्हणा, सद्गुरू म्हणा घेत असतात, आणि त्या परीक्षेला उतरलं तर मात्र पुढचे मार्ग आपल्याला सहजपणे मोकळे होतात. ज्या वेळेला आम्ही म्हणतो की माझ्याच सडवरती का, मलाच दुःख का, याचा अर्थ दुसऱ्याला द्यावं का दुःख, हा भाव. जसं मी म्हटलं की सत म्हटलं की असत येतं, तसं मलाच का दुःख असं जेव्हा मी म्हणते, म्हणजे दुसऱ्याला चालेल दिलं तर, हा त्याच्यामध्ये छुपा भाव बाहेर पडत असतो. म्हणजे इथे आपल्या दुसऱ्याच्या जीवाबद्दल आपल्याला प्रेम अजून उत्पन्न झालेलं नाही, ही सूक्ष्म भावना आमच्यामध्ये अजूनही आहेच. मग इथे आम्ही जेव्हा म्हणतो की त्यांनी आम्हाला दुःख दिली आहेत, ती आम्हाला तावून सुलाखून घेण्याकरता दिलेली आहेत. आणि दुसरा आपण विचार असा करू शकतो, मलाच दुःख का दिलं? कारण माझ्यामध्ये ते सहन करण्याची क्षमता आहे, ती देणाराही तोच आहे, हा माझा दृढ विश्वास आहे. तेव्हाच आपल्याला पुढं पाऊल टाकता येतं, तोपर्यंत नाही. घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार, म्हणजे माझा जीवभाव घेतल्याशिवाय तू मला आत्मभाव देत नाहीस. आणि ज्या वेळेला आम्ही आमचा जीवभाव देतो, जीव कसा तयार झाला आहे, तर जीव म्हणजे खरं म्हणजे आत्मतत्वच आहे, पण त्याला उपाधी लागल्यामुळे हा जीवभाव निर्माण झालेला आहे. त्या उपाधी सोडल्या की आपोआपच जीवभावातनं आपण बाहेर पडायला सुरुवात करतो. आणि मग हा जीवभाव त्याला दिल्यानंतर आत्मभाव तो आपल्याला देतोच देतो, कारण त्याला सगळी योगक्षेम वहाम्यम अशी सगळी काळजी आहे. आता तो देतो का, हाही पुन्हा एक वादाचा मुद्दा आहे. तो खरा आत्मभाव आपल्याला मुळीच देत नाही. आपण त्याला जीवभाव द्यायचा हे नक्की आहे, पण तो आपल्याला आत्मभाव देत नाही, कारण आत्मभाव हा स्वयंसिद्ध आहे, तो नित्यप्राप्त आहे. आत्मभाव, त्या आत्मभावाला उपाधी लागली म्हणून जीवभाव झाला आहे. ती उपाधी सोडली की आत्मभाव आमच्याच जवळ आहे, तो स्वयंसिद्धच आहे, नित्यप्राप्त आहे. प्राप्ताची प्राप्ती तो आम्हाला करून देतो. त्यामुळे परमार्थात हा अनुभव नवीन नाही. अज्ञान अविद्येमुळे मला आत्मा समजतच नाही, मला जीव समजते, हा भ्रम दूर करणं हे ह्या परमार्थाच्या अभ्यासाचं स्वरूप आहे.
जीवभाव सुटून मी आत्मा आहे हा अनुभव आल्यावर आपला जीव जात नाही, जीवभाव जातो. नाही तर आमचा जीव घेतो की काय असं आहे. ही ओवी अमृतानुभवामध्ये आहे. तो म्हणतो तू माझा जीव घेतल्याशिवाय मला सोडतच नाही. असं एक गमतीचं उदाहरणही आहे. असो, पण अशी उदाहरणं संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. म्हणून आत्मानंदाच्या डोहामध्ये जर विहार करायचा असेल तर मायेला परिपूर्णरित्या जाणायला पाहिजे. कारण मायेला आपण बाजूला सारू शकत नाही. आपण मायेतच जन्मलोय, मायेतच राहतोय आणि मायेचा हात धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. हे जर सगळं आपल्याला करायचं आहे तर ह्या मायेला परिपूर्णरित्या आपल्याला जाणणं आवश्यक आहे. आणि ते जाणायचं असेल तर सद्गुरूंना शरण येणं महत्त्वाचं आहे. आता इथे माझी उपेक्षा करू नका, मी तुम्हाला शरण आलो आहे आणि शरणागत झालेल्याची आपण उपेक्षा करत नाही असं सर्व शिष्य त्याला म्हणतो, त्या सद्गुरूंना म्हणतो. इथे नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, त्या भक्ताबद्दल त्याला प्रेम आहेच, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. आणि मग ह्या वेळेला माझ्या सद्गुरूंनी जे मागितलं आहे ते मी सगळं द्यायला तयार आहे असं तो म्हणतो, शिष्य म्हणतो. आत्तापर्यंत नश्वर काय हेच समजलं नव्हतं, पण आता निदान त्याची तयारी तरी झालेली आहे, मनाची तयारी सुरुवात झालेली आहे. इथे एक आपल्याला गजानन महाराजांचा दाखला लक्षात येतो. गजानन महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथात एक कथा आहे ती आठवते. लक्ष्मण घुडे नावाचा महाराजांचा एक अतिशय छान शिष्य असतो. तो महाराजांच्यावर खूप प्रेमही करतो बरं का. तो महाराजांना म्हणतो तुम्हाला जे पाहिजे ते येऊन घेऊन जा, आणि ताटामध्ये खूप मोठी दक्षिणा ठेवतो आणि तिथे त्या तिजोरीच्या जवळ ती ठेवतो आणि ह्यातलं तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा असं म्हणतो. पण बसतो मात्र जिथे तिजोरी ठेवली त्याच्या उंबरठ्यावरती. जिथे ती तिजोरी आहे त्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसतो. सगळं घ्या हा आविर्भाव जरी आणला असला तरी तो मनापासून नसतो. हातचं राखून देण्याची जी काहींची वृत्ती असते ना ती आपल्याला इथे समजते, आणि इथे परमार्थात ती वृत्ती चालत नाही. सगळं घेऊन जा, सगळं घेऊन जा, पण तरीसुद्धा मनापासून नाही. मागच्या भागामध्ये आपण त्याग निरूपणामध्ये समर्थ शिष्याची अशीच काहीतरी म्हणजे एक अवस्था होती. त्याने मी तुम्हाला पूर्ण दिलं असं म्हटलं, ते शाब्दिक पातळीवरती दिलं, आणि शाब्दिक पातळीवरती देणं फार सोपं असतं, मनापासून देणं नव्हे. अहो कित्येक वेळा आमचं असं होतं की आम्ही एखादी गोष्ट एखाद्याला देऊन टाकतो आणि त्यावेळेला म्हणतो घेऊन जा, मला आता अजिबात नको आहे. म्हणजे नको असते म्हणून दिलेली असते किंवा त्याला उपयोगी पडणारी असते म्हणून दिलेली असते, पण ते देताना आम्ही तो मनापासून तुला दिली, आता मला नकोच आहे ती. पण काही वेळाने तो गेल्यानंतर आम्हाला वाटतं अरे पण ती आपल्याला ह्या वेळेला उपयोगी पडली असती. हे मनापासून देणं नव्हे, त्यात मी देतो ही सुद्धा भावना होती शिष्याची. ते स्व-अर्पण तर नव्हतंच. आता मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला बदल दिसायला लागला आहे, आणि तो बदल दिसताना तो म्हणतो आता स्वामीने जे का इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले, शरणागत आपुले समर्थे उपेक्षू नये श्रीराम. सद्गुरूंनी माझ्याकडनं जी अपेक्षा केली आहे ती माझ्या हिताचीच आहे. कारण सद्गुरू जे करतो ते माझ्या हितासाठी करतो, तेव्हा त्याची अपेक्षा आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे. ते करायचं असेल तर प्रथम मला त्यांना शरण जायला पाहिजे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून शरण जायला पाहिजे. कारण समर्थे उपेक्षू नये, मला माझी उपेक्षा करू नये. नुपेक्षी कदा हे माहिती आहे, पण आत्ता मी जे वागलो आहे तसं वागून चालणार नाही आहे. गीतावचनाप्रमाणे शिष्यस्तेहम शादिमां तां प्रपन्नम, मी तुमचाच शिष्य आहे, माझी उपेक्षा करू नका, ही विनंती शिष्याने त्याला केलेली आहे. आणि मग त्यांनी पूर्णपणे शरणागत होऊन त्यांना विचारलेलं आहे, नाशिवंत काय म्या टाकावे ते मज स्वामीने सांगावे,
मज दातारे करावे आपणा ऐसे श्रीराम. तुम्ही मला नाशिवंत टाकायला सांगितलं होतं. आता मला सांगा ना की नाशिवंत म्हणजे काय, तेच मला कळलं नाही. आणि मज दातारे करावे आपणा ऐसे. आत्तापर्यंत मी देणारा म्हणजे मनापासून देणारा नव्हतोच. शाब्दिक पातळीवर तुम्हाला दिलं होतं. पण तुम्ही जसे दातारे आहात ना, सर्व देऊन टाकता शिष्याला, तसं मला दातारा करा. खरंच सद्गुरूंनी मला आपल्यासारखं करावं, सद्गुरू आणि शिष्य एकरूप व्हावे अशी इच्छा शिष्य प्रगट करतोय. आपणासारिखे करीती तात्काळ, ही तर सद्गुरूंची ख्याती आहे. आणि तसं तुम्ही मला करा, तुमच्यासारखंच दातारं मला करा, देणारा करा, दाता करा, अशी इच्छा प्रगट केली. हे सर्व लक्षात आल्यावर सद्गुरू त्याला म्हणतात, बास बास, आता इकडच्या तिकडच्या गोष्टीं माझी स्तुतीबिती बस झाली. शिष्याला जर आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला सर्वस्वाचं समर्पण करणं गरजेचं आहे. बाह्य त्याग म्हणजे व्यावहारिक गोष्टींचा त्याग करणं ही कृती असते. पण अध्यात्मामध्ये त्याला जे टाकून देणं आहे त्याला अंतस्त्याग असं म्हणतात. मनुष्यानी अंतरंगात मीपणा, विषयवासना, षड्रिपू एवढे ठाण मांडून बसलेले आहेत, ते सगळे जे आहेत ते दूर केले पाहिजेत. सतत मला हे पाहिजे, ते नको, हे हवे नकोचं नाटक त्यांचं चालू असतं, त्याचा त्याग करायला पाहिजे. थोडक्यात गुलामासारखं राहिलं पाहिजे. तू मालिकमय गुलाम, हे महत्त्वाचं असतं. ही दास्यभक्ती आहे. यावर एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. गुलामाच्या बाजारातून एका धनिकाने गुलामाला विकत घेतलं. त्याचं नाव होतं इसाप. घरी आणल्यानंतर तो धनिकासमोर हात जोडून उभा राहिला. तेव्हा धनिकाने त्याला विचारलं, तुझं नाव काय रे? तो म्हणाला, तुम्ही ठेवाल ते. अरेच्छा, बरं ठीक आहे, तुला जेवायला काय देऊ? तुम्ही द्याल ते. बरं तू काम काय करशील? तुम्ही सांगाल ते. अहो, तुम्ही मला विकत आणलं आहे, आता माझ्या जीवनावर, माझ्या शरीरावर, माझ्या मनबुद्धी चित्त अहंकार यावर तुमचाच अधिकार आहे. तसं मी पण स्वतःच्या वासना, इच्छा, मी माझे या सगळ्याचा त्याग करून भगवंताच्या म्हणजेच सद्गुरूंच्या आज्ञेने राहणं म्हणजेच त्याला स्वसमर्पण करणं आहे. पण वासना या जन्मापासून बरोबर आहेत, त्यांचा त्याग करणं अवघड आहे. आणि म्हणून तो त्याग कसा करायचा यावर गोंदवलेकर महाराज अतिशय सोप्या भाषेत सांगतात. देवाचं रूप बघ. तुला बघायची इच्छा झाली आहे ना, देवाचं रूप बघ. ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आहे ना, वासना निर्माण झाली आहे ना, देवाच्या सद्ग्रंथाचं श्रवण कर. मनाच्या ज्ञानेंद्रियाच्या सर्व वृत्ती, वासना परमेश्वराकडे वळव. समर्थही तेच सांगतात, मना वासना वासुदेवी वसो दे. असं ह्या सगळ्या कामना, वासना, इच्छा त्याच्याकडे वळवायचे आहेत. ही खरी म्हणजे सुरुवात आहे, शेवट नाही. हे सर्व सांगत असताना समर्थांनी वारंवार मायेचंही वर्णन केलेलं आहे. पण काय करायला पाहिजे, शिष्य काय विचारतोय, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे. अशी अनेक उत्तरं, अनेक प्रश्न, मायेचं स्वरूप आपण यात बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. आपल्यातल्या वासना ज्या आहेत त्या परमेश्वराकडे वळवण्यासाठी चिंतन करू आणि इथेच थांबू. जय जय रघुवीर.